चला तर मग एकदा परत आपण बघणार आहे माझ्या विदर्भाची खास रेसिपी, सुख वांग्याची रेसिपी. सुख वांग्याची भाजी सगळ्यांकडे करत असतील, एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. या भाजीची रेसिपी जी आहे ते माझ्या मम्मीच्या हातची आहे, माझ्या मम्मीने सांगितलेली आहे आणि माझ्या मम्मीच्या हातची भाजी माझ्या नवऱ्याला खूप आवडते. तर ही झटपट रेसिपी आपण चालू करूया. त्यासाठी आपण मस्त वांगी, आता हीच वांगी घ्यायची आहे कारण ही वांगी चवीला खूप छान लागतात. आमच्याकडे याला गावरान वांगी म्हणतात. त्याला मस्त कट करून घ्यायचं आहे, लगेच सगळं पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ते वांगे लगेच काळे पडतात. थोडं मीठ टाकूया आपण, वांगे काळे नाही पडले पाहिजे म्हणून. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कोथिंबीर, लसूण, कांदा घ्यायचा आहे आपल्याला, सोबत घ्यायचा आहे आपण अद्रक. आता याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. नंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आवश्यक तेवढं. एकदम मी माझ्या पद्धतीने ही सुकं वांग्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण जी पेस्ट तयार केली होती आपण ती घालूया. याने आपल्या सुकं वांग्याला स्वाद खूप छान येतो. आता व्यवस्थित शिजवायचं आहे. हे जे पेस्ट टाकले आहे ना, हे तेलामध्ये शिजवणं फार गरजेचं आहे. ही जर व्यवस्थित शिजल्या गेली की नाही, आपल्या भाजीची टेस्ट खूप छान होते. ही जर कच्ची राहिली तर आपली भाजीची टेस्ट पण बिघडते. त्यामुळे ना ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड, थोडासा गरम मसाला घालूया. हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे, तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये टाकणार आहे आपण वांगी, आणि वांगी जी आहे आपल्याला अशाच पीसेस मध्ये कट करायची आहे आणि त्याला मस्त मसाल्यामध्ये आपल्याला कोट करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचे आहे. खायला खूप अप्रतिम लागते. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही पण अशाच पद्धतीने सुकं वांग्याची भाजी करता का, मला कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये मग चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. आता आपलं वांग जे आहे ते फोडणी घालून झालं आहे. आता आहे आपलं शिजवायची वेळ. आता शेवटी टाकू आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आता आपण याला शिजवूया. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. वांगा शिजायला जरा पाणी लागतं, थोडं पाणी टाकूया आपण, मिक्स करूया. पाणी टाकणं गरजेचं यासाठी आहे की यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तो लगेचच खाली चिटकतो आणि जळू शकतो, म्हणून आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट नसेल टाका तर तुम्ही तेलामध्ये शिजवू शकता वांगे. आता आपण जे झाकण ठेवायचं आहे त्यावर पाणी टाकायचं आहे आणि आता वांग जे आहे आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपण वांग जे आहे ते चेक करायचं आहे. बघा छान त्याला पाणी सुटलेलं आहे. मिक्स करून घेऊया. थोडं व्हायचं होतं, मी परत झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहे. थोडं गरम पाणी टाकूया आपण, ताटावरच पाणी टाकायचं आहे गरम. व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण देठ जे आहे ते शिजायला वेळ लागतं. वांग कट करताना तुम्हाला देठाचे कट करायचं आहे, दांडी काढून घ्यायची आहे आणि जे शेवटचं देठ आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे भाजीत टाकायला. खायला खूप छान लागते. बघा किती चमचमीत अशी आपली सुकं वांग्याची भाजी रेडी झाली आहे. मस्तपैकी गरमागरम भाजी जी आहे ती आपल्याला भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर सर्व करायची आहे. मी अशा प्रकारे जेवण करते. तुम्ही कशा प्रकारे करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खायला खूप छान लागते वांग हे. तर तयार आहे आपलं सुकं वांग्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.